हाय, मी पूजा. तर लग्नाला जाता जाता ना महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा बघायला मिळाला, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सकाळी ना मी तसं करायचं पिल्लूचं काम चाललं होतं आरशात बघून. तो असे नखरे करत होता, त्याचे नखरे चालले तोपर्यंत मी कामं उरकून घेतली, नाश्ता करून घेतला आणि त्याला खेळायला बाहेर सोडलं ना, तेव्हा तो हे फुलपाखरूही पकडत होता. नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो. संध्याकाळी मस्त असं आवरून ना पार्लरला गेले होते. आता लग्न आहे म्हटल्यावर छान दिसायलाच पाहिजे नाही का. मस्तपैकी ॲब्रोज केस कटिंग करून आले. येता येता पिल्लूसाठी हा चाट पण घेऊन आले. त्याला ना आता चित्रांची ओळख होती, त्यामुळे तो चाट त्याला उपयोगी पडतोय. मस्त दुसऱ्या दिवशी लग्नावर पोहोचलो. तिथे गेल्या गेल्या पहिल्यांदा हळदीचा कार्यक्रम होता. मस्तपैकी हळद लावून घेतली नवरी नवरदेवाला. त्यानंतर मस्तपैकी गरमागरम जेवणावरती ताव मारला. जेवण झालं आणि आम्ही सगळे ना गार्डनमध्ये एकत्र झालो. सगळी आमची गँग आली होती. खूप दिवसांनी सगळे भेटले का खरंच खूप छान वाटतं. ह्या माझ्या सासूबाई आहेत बरं का, सगळ्यात तरुण सासूबाई. छान असे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि इथे पण ना पिल्लूचे खूप नखरे चालले होते. त्याला नादवायचं म्हणून ना मोबाईल लावून दिला होता. आम्ही मस्त ना इथला व्ह्यू एन्जॉय करत होतो, छान गप्पा मारत बसलो होतो. आणि अशा कार्यामध्ये सगळेजण भेटतात ना तेव्हा खरंच खूप मजा येते, खूप साऱ्या आठवणी एकत्र होतात. आणि मग फायनली नवरी नवरदेवाचं एंट्री झाली आणि छान असा लग्नाचा कार्यक्रम पार पडला. आता बाकी सगळे नवरी नवरदेवावर अक्षता टाकत होते. माझं पिल्लू स्वतःच्या डोक्यावरती अक्षता टाकून घेत होतं. असं मस्त असं लग्न छान असं पार पडलं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.